नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखं नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जात आहेत. त्याप्रमाणे यंदाही 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे 22 ते 2 ऑक्टोबरपर्यंत रघुनाथनगर संकल्प चौक येथे आयोजित केला आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 याचे अंदाजे हे 20वे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक 1 लाख, तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरे पारितोषिक 50,000 आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरं पारितोषिक 25,000, बेस्ट ग्रुप डान्सचं चौथं पारितोषिक 15,000चं असणार आहे. तर उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बेस्ट फिमेल डान्सर, बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देण्यात येणार असून दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर आणि अनेक बक्षिसं दिली जाणार आहे. दररोज बेस्ट फिमेल्स आणि मेल अशी स्पर्धा देखील येथे सोशल मीडियावरती आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचं मोफत पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी सर्व गरबा रसिकांनी मोफत पासेसचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजक रवींद्र फाटक यांनी केलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याला संकल्प दांडिया हे 20 वर्ष आहे आणि 20 वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं कधी 20 वर्ष गेली आम्हाला माहीत पण नाही, पण दरवर्षी या संकल्पाला दांड्याला स्कोप आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा रसिक पण आम्हाला दांड्या रसिक पण त्याला चांगला प्रतिसाद देत असतात. तुम्ही दरवर्षी ते बघत असाल की सर्वच मराठी हिंदीमध्ये सर्व सेलिब्रिटी दरवर्षी या स्टेजवरती येत असतात. आमचे नेते सर्वच या स्टेजवरती येत असतात. त्या माध्यमातून आपण यंदा पण उद्यापासून सुरुवात होणारा दांडियाला तर मला असे विनंती आहे सर्व दांडिया रसिकांना उद्यापासून आपण संकल्प दांडिया खेळूया. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाच्या ठाणे शहर आयोजित भव्य संदेशात्मक युवा रनचं आयोजन हिरानंदानी इस्टेट येथे करण्यात आलं होतं। या स्पर्धेत जवळपास 3 ते 4 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध स्पोर्ट्स क्लब, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। स्पर्धेमध्ये पुरुष गटातून मनु सिंग हा पहिला आला, तर हरी सिंग दुसरा, कोरोन दिवाकर तिसरा, राज धुलोप चौथा, अनुराग चौहान पाचवा आला आहे। तसेच या स्पर्धेत महिलांमध्ये प्रीती वागर पहिली, अंकिता पॉल दुसरी, दिवयो जाधव तिसरी, तर सुकन्या बागुल चौथी आणि ऋतुजा पाठारे ही पाचवी आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला होता। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी भाजप महासचिव माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, भाजप युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी, ओमकार चव्हाण, अमर घरत, डॉक्टर राजेश मडवी, सचिन पाटील, विकास पाटील, माजी नगरसेवक संजय वागुले, मनोहर डुमरे, कमल चौधरी, अर्चना मनेरा, मृणाल पेंडसे, सर्व भाजप तसेच युवा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमो 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 नमो। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर पासून पूर्ण देशभरामध्ये एक सेवा पंधरवडा हा सुरू आहे। त्यामध्ये 17 वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून देशभरामधील विविध स्तरावरतील प्रत्येक जणांना सेवा संघटन या विषयाशी जोडणं आणि त्यामध्ये युवकांचा सर्वात मोठा सहभाग झाला पाहिजे। कारण येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2047ला हा देश महासत्तेकडे जर न्यायचा असेल तर त्यामध्ये युवकांचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे। आणि म्हणून प्रत्येक मेट्रो सिटीजमध्ये युवकांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना पूर्णच्या पूर्ण त्यांचं आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे। नशेपासून ही सर्व युवक हे दूर राहिले पाहिजेत आणि म्हणून एक मॅरेथॉनचं आयोजन हे युवा मोर्चाच्या माध्यमातून करावं असं ठरवलं। गौरव दळवी आणि त्यांच्या सूरज दळवी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते यांनी आज भारतीय जनता पार्टी प्रदेश आणि ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने एक चांगल्या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटीजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या NGOजनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला। एक चांगली मॅरेथॉन, हजारो युवकांनी यामध्ये सहभाग घेतला। खऱ्या अर्थाने सर्व ठाणेकरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश 2047ला आणि आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रसुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाण्याच्या दिशेने युवकांचं त्यामध्ये सहभाग असेल हे आज ठाणेकरांनी सिद्ध करून दाखवलं। धन्यवाद।
माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही बघितलं असेल, आज गेल्या 15 दिवसाचा 15वडा आम्ही ठाणे शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे साजरा करतोय। त्यात आपल्याला प्रदेशाकडून एक छोटासा उपक्रम ठाणे शहर युवा मोर्चाला देण्यात आलेला होता, नमो मॅरेथॉन हा नुसता एक कार्यक्रम न घेता आम्हाला एक संदेश द्यायला लावलेला होता ठाणेकरांसाठी, युवकांसाठी की नशामुक्त भारत, आणि त्यातूनच नशामुक्त भारतमधून नशामुक्त ठाणे व्हावं। तुम्ही बघितलं आम्ही या सर्व मोहीम पहिल्यापासून चालू ठेवल्या आहे, त्यातही हा एक संदेश आपल्या ठाणेकर युवकांना आमच्या प्रदेशाकडून केंद्राकडून देण्यात आलेला आहे की नशामुक्त भारत व्हावा, यासाठी आमचं एक पाऊल पुढे होतं। त्यातही तुम्ही बघितलं असणार आज की या छोट्याशा उपक्रमामध्ये आज कमीत कमी 3,500 ते 4,000 असे युवक, युवती आणि ज्येष्ठ हे सर्व यांनी सहभाग घेतलेला आहे, आणि त्या सहभागात आज आम्हाला आणि ठाणेकरांनाही आनंद वाटेल। त्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने एवढ्या जोशात ही मॅरेथॉन केलेली आहे। तुम्ही मागच्या मॅरेथॉन आपल्या ठाण्यात होतातच, पण त्यात या मॅरेथॉनला सगळ्यांनी एक वेगळं वळण, वेगळा दिशा, वेगळी एक संदेश देण्याच्या याच्यासाठी सर्व ठाणेकर युवक आपल्या इथं जमा झालेले होते। ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड यांच्या प्रमुख सहयोगाने जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान गायमुख घोडबंदर ठाणे येथे संपन्न झाले। गेली 3 वर्ष दरवर्षी हा उपक्रम या संस्थेकडून अविरत चालू आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडच्या अध्यक्षा विभावरी मुरलीमणी आणि समर्थ भारतचे डायरेक्टर उल्हास कारले यांनी यावेळी सांगितलं की अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते। उपक्रमामध्ये यावर्षी 200हून अधिक स्वयंसेवक, 16पेक्षा अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्यात। सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये किनाऱ्यावरती साचलेला कचरा गोळा करून स्वच्छता हीच सेवा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। सहभागी संस्था प्रतिनिधी आई फाउंडेशन, घोडबंदर सायकलिस्ट, घोडबंदर हॅपनिंग इन्स्टा, भारत विकास परिषद, सेवा कनेक्ट, हिवराई, न्यू होरायझन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ब्रह्मांड कट्टा, केअर फॉर नेचर फाउंडेशन, लोढा लक्झुरिया संकुल, स्थानिक कोळी समाज अध्यक्ष, आदिवासी मोर्चा, सेंट मेरी प्रिन्सिपॉल आणि विद्यार्थी, NKT कॉलेजचे विद्यार्थी, मिशन स्माइल अँड स्प्रेड स्माइल, रोटरॅक्ट क्लब इत्यादी सहभागी झाले होते। ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो 4 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी पार पडली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महाविकास आघाडीवरती खापर फोडले। मेट्रो 4 आणि 4A मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल। यामध्ये एकूण 32 स्थानकं असणार असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 13,47,000 प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील। या प्रकल्पासाठी जवळपास 16,000 कोटींचा खर्च करण्यात येणार असून मोघरपाडा येथे 45 हेक्टर जागेमध्ये डेपो उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी मेट्रो 4, 4A, 10 आणि 10 या सर्व मार्गिकांचे डेपो एकत्रितपणे कार्यरत होणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं। या मार्गिकेवरील मेट्रो 8 डब्यांची असेल। पूर्व व पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ 50 ते 75% कमी होणार आहे। रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल। पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील। काही कामं मात्र 2027 पर्यंत सुरू राहतील, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे। मोघरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला। एक बच्चा है भारत एक्सप्रेस में है पता नहीं वो कह रहे थे। या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता, परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती। त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली, नाहीतर आता आम्ही पूर्ण
58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं, पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष, अजून 2 वर्ष लागतील. मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो, ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे. मागणी केली तेव्हा आमदार होते, पण आता ते मंत्री झालेले आहेत. आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो 4 और मेट्रो 4A है, जो वडाला, घाटकोपर, मुलुंड, कासर वडवली, गायमुख, इस प्रकार का इसका रूट है. इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे. करीब 16,000 करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे, ऐसा अपेक्षित है. इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है. ये डेपो मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 11, मेट्रो 10, इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है. ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन 11 है उसको ज्वाइन होगी, जो CSTM तक, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी. तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग 58 किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं, जो देश का सबसे बड़ा रूट है. ये 58 किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब 22 लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये 50 से 75% समय इसके कारण बचने वाला है. एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है. 4A, 11, 10, उसके साथ मेट्रो 5 और मेट्रो 6, ऐसा सारा इंटीग्रेशन इस रूट के कारण होने वाला है. 6 जगह इंटरचेंजेस आने वाले हैं, जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे. इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है. विशेष रूप से ये जो ठाणे की मेट्रो लाइन है, इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी. उसमें कई रोड़े थे, कठिनाइयाँ थी, वो सारी कठिनाइयाँ दूर की. इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूँ कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम 2027 में कंप्लीट करके सारे फेजेस हम इसके कंप्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे. इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है. तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहाँ पर तैयार हो रहा है. आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासर वडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 19 मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले. काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं. परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2000
2022 च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवत आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहेत, त्या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या, परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅन पॉवर, मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जातोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत. श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा असणार आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून साधण्यात आलेला आहे. 1978 साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला. ठाणे आणि इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरावरील हितचिंतकांनी एकत्र येऊन उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचं प्रबोधन व्हावे या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत. देवीचा कळवा मार्केट येथून वाजत गाजत आगमन, मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध ढोलताशा पथक, आदिवासी तारपा नृत्य, वारकरी संप्रदाय, गोंधळी इत्यादी याच्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळणं विशेष आकर्षण ठरले. ते म्हणजे भस्म आरती करणाऱ्यांचे. मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.